वेलकम बॅक टू द चॅनल. आणि 2-3 दिवसापूर्वी दोन पार्सल इन द सेन्स की मी एक ऑर्डर केली होती. सो ते आलेत. सो ते ऑर्डर आज मी ओपन करणार आहे आणि ते बॉक्स मी ओपन करणार आहे, कारण की मला काही गोष्टी हव्या होत्या. सो त्या मी गोष्टी मागवल्या होत्या. म्हणजे मला एक साधारणपणे एक टेबल बनवायचा होता. सो त्यासाठी मला रेडीमेड टेबल मिळाला. तो फक्त आपण एकत्र करून तयार करायचा असतो. तो एक मी ऑर्डर केला होता आणि एक मला रूममध्ये झूमवर लावायचं होतं. सो ते मी एक ऑर्डर केलं होतं. सो अशा 2 ऑर्डर बऱ्याच दिवस झाल्यात येऊन पडल्या होत्या. सो त्याचं अनबॉक्सिंग पण करायचं आहे. आणि ॲक्च्युली आज मला बाहेर पण जायचं होतं, कारण की आज अक्षय तृतीया असून मंदिरात पण जायचं आहे. सो आहेच बरेच प्लॅन वगैरे. सो त्यामुळे थोडा ब्लॉग शूट केला, पूर्ण ब्लॉग शूट केला नाही, पण बघूयात आता ब्लॉगला सुरुवात करूयात. आणि थोड्या वेळानंतर नुसतं आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर आपण एक बॉक्स अनबॉक्सिंग करूयात आणि देन बघूयात की ते कसं काय आणि काय काय बनवलं आहे. इथे मी शोधून आतमधून सगळ्या गोष्टी बाहेर काढत होतो, की कारण की मला ते सगळं ॲसेंबल करायचं होतं आणि सगळं एकत्र करून जोडायचं होतं, कारण त्याच्यातून वेगवेगळे पार्ट असे खुले पार्ट होते ते. आणि ते एक पार्ट मी काढत होतो, कारण की ते काढल्याच्यानंतर एक बेडचा जो साईड टेबल असतो आपण म्हणतो, तो टेबल तो बनणार होता. त्यामुळे मी ॲक्च्युली हे ऑर्डर केलं होतं, कारण की कार्पेंटर तेवढी छोटीशी गोष्ट बनवून देत नाहीत, आणि जरी देत असतील तर ते खूप वेळ देतात. कारण की मी पण ट्राय केलं, कारण ते बनवण्यासाठी खूप लोकांना मी विचारलं, परंतु ते आज उद्या असं करत होतं. त्यामुळे मी स्वतःच ऑनलाईन ऑर्डर केलं. आणि मजा येते म्हणजे आपण स्वतःच्या हाताने स्वतः काहीतरी बनवायला. सो दॅट्स वाय की मी ते ऑर्डरच केलं आणि मीच बनवायला घेतलं होतं. आणि मग त्याच्यावरती नंतर बघितलं ते पॅक होतं. त्याच्यामुळे 2-3 दिवस माझ्याच घरी पडलो, त्याच्यामुळे धूळ वगैरे बसली होती. मग ते सगळं काढून ते पुसलं वगैरे, आणि नंतर मग मी असेंबल करायला घेतलं. केवढे झाले? हां केवढे? 3 3,000 300 रुपये. 3,000 300 असतं. तुझ्या आपल्या बसवायचे आपलं असेल इतके बोला फॅनवर आला का? नाही.